कजया पंच कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका चैतन्यं सुमनं मनं मनमनं मानं मनं वामनो विश्वासार सरं सरं सरसरं सरं सरं वासरं माया धाव धवं धव धवं धावो धव माधव वैकुंठाधिपते भवं भवं भव भवं भावं भवं शांभवं सेवे लागी सेवक झाला तुम चारा झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विठल विठल शिंकेला बियले दुरी होतो तिघांची मी वरी तुम्ही भारे दोहीकडे मूक पसरून निगडे रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या पवित्र चरणारविंदाजवळ विराजमान होऊन गेल्या 4 वर्षापासून पांडुरंग परमात्माचं अधिष्ठान या ठिकाणी तयार झालेलं आहे. देव बैसले सिंहासनी आल्या याची का पुरे धनी. 4 वर्षापूर्वी पांडुरंग परमात्म्यांचं आगमन आपल्या या कॉलनीमध्ये झालं, परिसरामध्ये झालं आणि 4 वर्षापासून पांडुरंग परमात्म्याचा हा आनंद उत्सव आपण साजरा करत आहोत. आजपासून सप्ताह चालू झालेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी ज्यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी आपण पारायण श्रवण केलं. पारायणाचे मार्गदर्शक आमचे परममित्र आदरणीय परमपूज्य हरिभक्त पारायण गोरक्षनाथ महाराज सोनवणे महाराजांना या ठिकाणी धन्यवाद. महाराज व्यासपीठावर विराजमान आहेत. महाराजांना खूप खूप धन्यवाद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुंदर या ठिकाणी पारायण श्रवण केलं. पारायणाला या ठिकाणी भरपूर मंडळी बसलेले होते. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी पहाटे काकडा झाला, विष्णू सहस्रनाम झालं, ज्ञानेश्वरी पारायण झालं, जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंग गाथेचं भजन सुद्धा या ठिकाणी झालं आणि रोज हरिपाठ सुद्धा या ठिकाणी रंगीत संगीत झाला, अन्नदान सुद्धा झालं आणि भूत भावन भोले बाबांची शिव महापुराण कथा 7 दिवसापासून या ठिकाणी आपण सगळ्यांनी भोले बाबांच्या कथेचा आनंद लुटलेला आहे. आज या ठिकाणी 8 दिवसापासून हा उत्सव साजरा करतोय. आज या ठिकाणी काला आहे, आज सांगत आहे, आज पूर्ण होती, आज परिपूर्णता आहे आणि आज या काल्याच्या कीर्तना करता वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल अतिशय सुंदर या ठिकाणी साजापूर गट नंबर 39 संघर्ष कॉलनी, संघर्षनगर आणि अजूनही या ठिकाणी बाकीचा असणारा संपूर्ण परिसर कांतीनगर असेल आणि संपूर्ण या ठिकाणी हा परिसर भक्तिमय 8 दिवसापासून झालेला आहे आणि एवढं सुंदर पारायण या ठिकाणी चालू होतं. महाराज आम्ही ऐकायचं ना 2-3 दिवसापासून इथेच होतो. असं वाटायचं लगेच पारायणाला येऊन बसावं का काय. महाराजांचा आवाज गोड सुंदर चालीमध्ये या ठिकाणी महाराज पारायण करत होते. अतिशय सुंदर या ठिकाणी महाराजांचा आवाज आहे. गोरक्षनाथ महाराज धन्यवाद. आणि आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाकरता परिसरातील उपस्थित झालेले सगळे भजनी मंडळ असतील, आमचे आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्राचं या ठिकाणी मोठं वैभव आमचे आदरणीय हरिभक्त परायण स्वरसम्राट
भरत महाराजांना चौऱ्यांना अण्णांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तसंच त्या ठिकाणी आदरणीय आप्पा महाराज आदमाने अतिशय सुंदर या ठिकाणी गायनाची साथ या ठिकाणी ते देत आहेत. आपले चरण महाराज आहेत. तसेच या ठिकाणी परिसरातील सगळे भजनी मंडळ गुणीजन मंडळ इकडे मौजीराम भाऊ आहेत. अजूनही या ठिकाणी आता सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही. विनेकरी बाबा आमच्यापेक्षा तर तुमचंच त्याच्या भारी क्या बात आहे. पण नाव आडनाव बरोबर नाही झालं. वाघमारे येते काही हरकत नाही. वाघमारे भाऊनी सुंदर विना घेतलेला आहे. आणि मृदंग सम्राट या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आदरणीय हरिभक्त पारायण भागवत महाराज गोराडे महाराजांचं या ठिकाणी अतिशय सुंदर माऊली वारकरी शिक्षण संस्था लाभेश हनुमान मंदिर सिडको बजाजनगर सुंदर या ठिकाणी तिथं विद्यार्थी घडत आहे. आपल्याही भागातून आपल्याही परिसरातून भरपूर विद्यार्थी मंडळ त्यांच्याकडे जात आहे. एकदा आदरणीय महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा. भागवत महाराज या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि अतिशय या ठिकाणी सुंदर नियोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम मंडप व्यवस्था आहे. आमचे मधुकर मंडप आमचे कृष्णा भाऊ पवार त्यांनाही धन्यवाद. पांडुरंग परमात्म्याचे अधिष्ठान या ठिकाणी 4 वर्षापासून तयार झालं आणि या पांडुरंग परमात्म्याची सेवा आपण या ठिकाणी करत आहोत. ज्या वर्षी पांडुरंगाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली त्याच दिवसापासून या ठिकाणी पांडुरंगाची घागर सुरू झालेली आहे. प्रत्येक या ठिकाणी कॉलनीमध्ये गल्लीमध्ये घागर फिरते आणि प्रत्येक जण या ठिकाणी पांडुरंगाची सेवा करण्याकरता आवर्जून उपस्थित होतात. का उपस्थित होतात? एखादा माणूस सुद्धा ठेवता आला असता, एखादा पुजारी ठेवता आला असता, पण पुजारीने जर आरती पूजा केली असती तर आपल्याला काही घडलं असतं का? नाही ना. मग फक्त देव बसून द्यायचं ना आपलं आपलं काम पाहायचं असं नाही ना. देव या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यालाही रोज या ठिकाणी पांडुरंगाची सेवा घडली पाहिजे. आपल्यालाही परमार्थ घडला पाहिजे. आपल्यालाही पांडुरंगाची सेवा घडली पाहिजे. म्हणून 4 वर्षापासून या ठिकाणी सुंदर पांडुरंगाची घागर चालू आहे. घागरीची सेवा देणारे जे जे मंडळी एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. जे कुत्सरपणा करत असतील त्यांना तर अजून डबल धन्यवाद आहे. त्यांनी सुद्धा पुढे यावं. सगळ्यांनी या. हा पांडुरंग परमात्मा एखाद्याचा नाही. सगळ्यांनी या. परिसरातून सर्वांनी पुढे यावं. पांडुरंगाची सेवा या ठिकाणी करावी. विठ्ठल विठ्ठल. काल आपण 7 दिवसापासून भोले बाबांची शिवपुराण कथा या ठिकाणी श्रवण केली. पण आपल्याकडे आता सध्या सगळे फॅड निघालेलं आहे. तांब्या भरून पाणी घ्यायचं भोले बाबाकडे जायचं. पांडुरंगाकडे यायला कोणी आता तयार नाही. कारण सध्या दिवस वेगळे आहे का नाही. आता खंडोबाकडे कोणी जायला तयार नाही. बिरोबाकडे कोणी जायला तयार नाही. पहिलं भोले बाबाकडे कोणी जात नव्हतं. पण आता काही दिवसामध्ये 1 लोटा जल सब समस्या का हल. सगळीकडे वातावरण भोले बाबांची भक्ती वाढली. अतिशय चांगलं काम झालं. भोले बाबाची अवश्य भक्ती करा. पण पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावर भोले बाबा विराजमान आहे. या पांडुरंगाच्या मस्तकावर जर तुम्ही 1 तांब्याभर पाणी घातलं तर रात्रीच तुम्हाला सांगितलं ते भोले बाबालाही जातं आणि पांडुरंगालाही जातं. विठ्ठल विठ्ठल. विराजमान आहेत. शिवलिंग पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावर या ठिकाणी आहे. भोले बाबाची सेवा तर कराच करा पण पांडुरंगाला दूर करू नका. एकनिष्ठ पांडुरंगाचे आपण सेवक आहोत का? धन्य आम्ही जामान Bye.
तुकोबारायांसारख्या संत महात्म्यांनी पांडुरंगाचे गुणगान गायले आणि सांगितलं आमचं जीवन कृतार्थ झालं. कशामध्ये झालं तर आम्ही बंगला बांधला म्हणून आमचं जीवन धन्य झालं नाही. आम्ही 5-50 एकर जमीन संभाजीनगर शहरात घेतली म्हणून आपलं जीवन धन्य झालं नाही. 2-4 गुंठे या ठिकाणी नावावर करून घेतले, जीवन धन्य होत नाही. मग साधू संतांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं. कशामुळे या ठिकाणी त्यांचं जीवन धन्य झालं तर त्यांनी सांगितलं धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास झालो. पांडुरंग परमात्म्याचं आम्ही भजन केलं आणि त्या पांडुरंगाचं भजन केल्यामुळे आमचं जीवन धन्य झालं. राहून या ठिकाणी सेवा करा. कारण आता सगळीकडे फॅड निघायला लागले, वेगवेगळे देव. 2-3 वर्ष झाले का वेगळा देव पुढे येतो. अगोदर नावही ऐकलेलं असत नाही. कधी कुबेर भंडार तर कधी खाटू श्याम तर कुठं काय. अहो आपला पांडुरंग परमात्मा कोणापेक्षाही कमी नाही. पांडुरंग परमात्मा दैवत कोणाही पेक्षा या ठिकाणी बघा ना आता लांब लांब माणसं जातात. इथं भोले बाबा कृष्णेश्वर महादेवे भोले बाबाचं ज्योतिर्लिंग आपल्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे. इथं भोले बाबाचं अधिष्ठान आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे. पांडुरंग परमात्मा आपल्याला या ठिकाणी जवळ आहे. पांडुरंगाची सेवा करा, बाहेर जाऊन जे फळ मिळणारे. इथं पांडुरंगाच्या समोर तुम्ही हात जोडले आणि पांडुरंगाच्या चरणावर मस्तक जरी ठेवलं तरी सुद्धा तेच फळ पांडुरंग परमात्मा देतो. विठ्ठल पांडुरंग परमात्म्याचा हा उत्सव 4 वर्षापासून आपण साजरा करतो. आज काला आहे, आज परिपूर्णता आहे. कितीही दिवस या ठिकाणी सप्ताह चालू द्या, तो 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 9 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो की 4 महिन्याचा चातुर्मास असो, कितीही दिवसाचा या ठिकाणी सप्ताह चालू असेल तरी सुद्धा सांगता ही काल्याच्याच कीर्तने ठरलेली आहे. का? कारण हा वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे. आहे कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. संतांनी दंडक घालून दिलेला आहे. 7 दिवस सप्ताहामध्ये कोणतं कीर्तन कधी करावं नियम आहे. आणि आज कालाय, आज सांगताय, आज परिपूर्णता आहे. आज या ठिकाणी काला एकदा झाला काला का मग सगळ्यांनी हाला. एकदा इथं काला झाला बुंदी खाऊन गेले. आता संध्याकाळी कथा आहे का नाही, कीर्तन आहे का नाही, पुन्हा उद्या पंगत आहे का नाही, तर येशन 7 वाजता बाहेर. विठ्ठल विठ्ठल काला झाला कार्यक्रमाची सांगता झाली असं वेगळं काही सांगावं लागत नाही. जसं मंदिर आणि मंदिराचा कळस याच्यामध्ये फरक आहे. मंदिराचं काम कितीही दिवस चालू द्या, वर्ष 2 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष किती वर्ष काम चालू द्या, पण जेव्हा मंदिरावर कळस बसवल्या जातो मंदिर पूर्ण झालं असं मानलं जातं. तसं आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे कळस स्थानी शोभणारं कीर्तन आहे. आज सांगतेचं कीर्तन आहे आणि आजच्या दिवशी कीर्तनकार मर्यादाने बांधलेला आहे. आज इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या नाही. मग आज काय करायचं?
ते उच्चारावे. केले देवे गोकुळी आजच्या दिवशी कीर्तनकार नियमांनी बांधलेला आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला आपल्याला गायच्या आहे. आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं चिंतन जर आपण केलं तरच दही लाही मध्ये प्रसादत्व येत, अन्यथा प्रसादत्व येत नाही. विठ्ठल विठ्ठल प्रसादत्व येण्याकरता दहीलाही आपण या ठिकाणी हंडीमध्ये एकत्रित केलं, घागरीमध्ये एकत्रित केलं. आणि फक्त दहीलाही एकत्रित केलं का झाला काला? एवढा सोपा काला आहे का तो? नाही ना. काल्याचे 3 प्रकार सांगितलेले. आपण दहीलाही एकत्रित केले आणि हा घागरीमध्ये या ठिकाणी दहीलाही भरली, पण तेवढ्यानंच त्याचा प्रसाद तयार होतो असं नाही. मग त्याच्याकरता चरित्र ते उच्चारावे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं जेव्हा चरित्राला आपण गुणगान करू तेव्हा दहीलाही मध्ये प्रसादत्व येतं. पण तुम्ही एखादं म्हणाल या लाही मध्ये दही टाकण्यापेक्षा थोडस तेल, थोडे जिरे, थोडे मोहरी, 10-5 मिरच्या, थोडासा मसाला आणि वरून चिवडा टाकला, हळद टाकून तर किती सुंदर लागतं बरं. लागणार का नाही? किती टेस्टेड लागतं. याच्यापेक्षा तर ते टेस्टेड लागतं. कितीही टेस्टेड लागू द्या पण तो प्रसाद होत नाही, तो चिवडा होतो. चिवडा काल्यामध्ये आणि चिवड्यामध्ये थोडा फरक आहे बघा. आज हा जो काला आहे ना, काला कधीही 2 भिन्न अधिकरणामध्ये काला होत असतो. काला एका अधिकरणामध्ये कधीच होत नाही, भिन्न अधिकरण असावं लागतं. एखाद्याला बाजरीच्या भाकरीचा काला करायचा होता, त्याने बाजरीची भाकर चुरली आणि वरून काला करण्याकरता वरून ज्वारीची भाकर चुरली, झाला काला. असं होतं का? लाडके होईने झोपल्या का? म्हणलं का झोपल्या? दोन्ही घनीभूत वस्तू एकत्रित आल्या तरी काला होत नाही. दोन्ही द्रवीभूत वस्तू एकत्रित आल्या तरी सुद्धा काला होत नाही. काला करण्याकरता भिन्न अधिकरण असावं लागतं. गावरान भाषेमध्ये सांगायचं झालं तर 2 पातळ वस्तू एकत्रित आल्या तरी काला नाही आणि 2 घट्ट जाड वस्तू आल्या तरी काला नाही. भिन्न अधिकरण करावं लागतं. एक बाजरीची भाकर चुरली आणि काला करायला वरून पातळ 1 ग्लास भर दूध टाकलं का मग काय होतो? काला होतो. काला. तसं दहीलाही मध्ये सुद्धा भिन्न अधिकरण आहे आणि हा तर प्रतिकात्मक काला आहे, हा व्यावहारिक काला आहे. याच्या पुढे भक्ती शास्त्रातला अजून एक काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला. काला या ठिकाणी साधू संतांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधने. भगवान परमात्म्याचं नामस्मरण रूपी लाही आणि देवावर असलेलं प्रेम रूपी दही
जेव्हा एकत्रित येतं तेव्हा भक्ती शास्त्रातला काला होतो काला. विठ्ठल विठ्ठल काला एवढा या ठिकाणी दुर्लभ आहे. आणि भक्ती शास्त्रातला काल आहे भगवंताचं नामस्मरण रूपी दहीन देवावर असलेलं नामस्मरण रूपी लाही आणि देवावर आपला असलेलं प्रेम रूपी दही. शास्त्रामध्ये प्रेम अतिशय दुर्लभ सांगितलेलं आहे. एवढं दुर्लभ सांगितलं, एवढं दुर्लभ सांगितलं, पण तुम्ही म्हणाल इथं तर सगळं प्रेम सुलभ आहे ना. बघा ना, मुलं आई बापावर प्रेम करतात, बायको नवऱ्यावर प्रेम करते, बायको नवरा बायकोवर प्रेम करतं आणि सगळे शेजाऱ्या पाजावर हो असं प्रेम लोकांमध्ये दिसतं. पण साधू संतांनी सांगितलं ते खरं प्रेम आहे का? नाही ना, ते खोटं प्रेम आहे, बिगडी प्रेम आहे, दिखाऊ प्रेम आहे. प्रेम का आहे? महिनाभर या ठिकाणी नवरा कंपनीत जातो आणि 1 तारखेला पाकिट आणून बायकोकडे देतो म्हणून बायकोचं प्रेम आहे, नाहीतर प्रेमच नाही. विठ्ठल विठ्ठल नाहीतर 2-4 महिन्याचा पगार गायब करून पहा, मला कळेल बायकोचं प्रेम. स्वार्थ लाग करे हूँ सब प्रीत. माणसं स्वार्थी आहे, सुरनर दुर्लभ सब की हरिती. स्वार्थ लाग करे हूँ सब प्रीती. गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलं इथं प्रेम एवढं दुर्लभ आहे, प्रेम एवढं दुर्लभ आहे. हे संसारात दिसतं. बायको नवऱ्यावर प्रेम देते करते का? पगार आणून देते. नवरा बायकोवर प्रेम करते का? वेळेची वेळ कपडे इस्त्री करून ठेवते, जेवायला ताट वाढते म्हणून. तुम्ही स्वयंपाक बंद करा, कपडे धुणं बंद करा आणि मग कळल नवऱ्याचं प्रेम आहे काय. विठ्ठल विठ्ठल काहीतरी स्वार्थ आहे म्हणून. आई बापाला सुद्धा माहिती हे पुढं सांभाळणार आहे, म्हातारपणात हेच आधार आहे म्हणून आई बाप प्रेम करतात मुलांवर. मुलांचं सुद्धा प्रेम आई बापावर आहे. काय आहे? त्यांना माहिती यांच्यात आपल्याला कष्टावर जगायचंय, त्यांचं आपल्याला खायचं प्यायचंय. हा म्हणून स्वार्थ लाग करे हो सब प्रीती. स्वार्था करता या ठिकाणी प्रेम जगामध्ये आहे. पण आज भगवान परमात्म्यावर आपलं जे प्रेम आहे आणि नामस्मरण रूपी या ठिकाणी लाही आणि प्रेम रूपी दही एकत्रित आलं का खरा काला होतो. त्याच्याही पुढे अजून एक काला आहे जो वेदांत शास्त्रातला काला आहे. जीव आणि शिव दोन्ही एका ठिकाणी आलं का तो खरा वेदांताचा काला होतो. तुका म्हणे काला आणि केव कोठे अभेद देखिला. विठ्ठल विठ्ठल जीव आणि शिव एकत्रित येणं हा खरा या ठिकाणी काला आहे. आपण जीव आहोत आणि भगवान परमात्मा शिव आहे. देव आनंद स्वरूप आहे, देव सुखरूप आहे आणि त्या भगवंतामध्ये मिळून जाणं, एक होणं, याला वेदांताच्या शास्त्रामध्ये काला म्हटलेलं आहे आणि तो काला आपल्याला करायचा. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी देवाकडे गेले आणि काही साधक मंडळी सुद्धा तुकोबरायांकडे गेले आणि साधकांचा तुकोबरायांचा विषय चर्चा या ठिकाणी सुरू झाली. देव या ठिकाणी बाल गोपाळांना बोलू लागले. गोपाळांनो, आज देव बाल गोपाळ देवाला म्हणू लागले, देवा आणि एवढ्या अनंत कल्पापासून या ठिकाणी देवा फिरलो पण आम्हाला काही सुख मिळालं नाही, आम्हाला कधी प्रसाद मिळाला नाही. देवाने सांगितलं तुम्हाला मी प्रसाद देणार आणि जेवढा पाहिजे तेवढा देणार, बस म्हणेपर्यंत देणार, पुरे म्हणेपर्यंत देणार. पण तुम्हाला एक काम करावं लागेल.
देवाने सांगितलं तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुढे म्हणाल तो वरे. बालगोपाळांना सांगितलं तुम्हाला मी आज प्रसाद देणार आहे आणि देवाचा प्रसाद गोपाळांना प्राप्त होणार आहे. प्रसाद प्रसाद म्हणजे नेमकं काय? प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे, प्रसाद म्हणजे आनंद आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. जेव्हा या ठिकाणी आपल्याला प्रसाद प्राप्त होत असतो, जीवनातलं सगळं दुःख दारिद्र्य निघून जातं आणि प्रसादामुळे माणसाला समाधान प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते. त्याला म्हणायचं प्रसाद प्राप्त होणं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आज प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे, पण इथं कोणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजल्यासारखे दिसते. 12 जस काय दाव्याला येऊन बसले, तोंड लांबून बसले. बऱ्याच जणांना वाटत असेल कधी संपल, कधी पंगत होईल. हा, प्रत्येकाच्या ठिकाणी चेहऱ्यावर भाव कळत असतात. प्रसाद प्राप्त होणं म्हणजे तर जीवनामध्ये आनंद येणं. प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे, जीवनामध्ये प्रसन्नता येणं. हा देवाचा प्रसाद या ठिकाणी जीवनामध्ये आला की संसारिक दुःख कमी होतं. बालगोपाळांना सांगितलं देवांनी, कन्हैयाने सांगितलं बालगोपाळांनो माझ्या सोबत या आणि माझ्या सोबत आलं तर प्रसाद देणार आहे. पण शिंक आता काही खाली नाही, शिंक वर लावलेलं आहे ना, मग चला माझ्या सोबत आपण जाऊ आणि तुम्हाला प्रसाद देऊ. पहिल्या चरणात शिंक माझ्या पाठीमाग आलात तर तुम्हाला प्रसाद मिळणार आहे, पण प्रसाद खाली नाही. मग कुठे शिंकेला वेले दुरी आणि होतो तिघांचे मी बरी. देवाने सांगितलं मी आज तिघांच्या वर जाणार आहे आणि तिघांच्या वर गेल्याशिवाय प्रसाद मिळणार
नाही हे तिघ कोण एवढं जर कळालं तर आपलं काल्याचं कीर्तन कळालं. विठ्ठल हो, प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे तर तिघांच्या वर जावं लागेल. देवाने सांगितलं मी तिघांच्या वर आहे आणि तिघांच्या वर असल्यामुळे तिघांच्या वरच प्रसाद आहे. खालच्या तिघांमध्ये प्रसाद नाही, कारण प्रसाद तिघांच्या वर आणि मग खाली 1 2 3 आहे कोण याचं चिंतन या ठिकाणी आपल्याला 2-5 मिनिटात करायचं. कारण एक एक जिथं जिथं येतं तिथं निर्गुण निराकार देव असतो, ज्याला ब्रह्म म्हणतात. एको हम द्वितीयो नास्ति, एक गाव आम्ही, एक गाव आम्ही, एक एक जिथं येईल ना तिथं निर्गुण निराकार देव असतो. आपण आपुला तो एक, जिथं जिथं एक नाव येईल, एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पदे. जिथं जिथं एक या ठिकाणी नाव येतं तिथं निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याला भगवान म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात. आणि आता एकट्यामध्ये काला आहे का? नाही नाही, एकट्यामध्ये आनंद नाही, एकट्यामध्ये काला नाही, एकट्यामध्ये परमानंद नाही. म्हणून तुम्ही आम्ही सगळे एकाच्याच आकड्यामध्ये राहणारे होतो, पण आपल्याला दुसऱ्यामध्ये वाकून पाहायची, डोकून पाहायची हौस. आणि दुसऱ्यामध्ये वाकायला गेलो आणि दुसरा एवढा घसरगुंडीचा आकडा आहे, एवढा घसरगुंडीचा आकडा आहे, या दोनाच्या आकड्याला संसार असं म्हणतात. संसार म्हणजे नेमकं काय तर शास्त्राने व्याख्या केली. सम्यक प्रकारे संसार इति संसार. चांगल्या प्रकारे चांगल्या फाउंडेशन वाल्यांना सुद्धा सरकवण्याचं काम ज्याने केलं त्याला संसार म्हणतात. आणि ज्याला सरकवलं त्याला सुद्धा कळू दिलं नाही किती सरकवलं त्याला संसार म्हणतात. आता बघा ना, तुमचे सगळ्यांचे या ठिकाणी बऱ्याच जणांचे पांढरे केस झाले का नाही? झाले. अगोदर काळे होते का नाही? होते. काळ्या केसापासून पांढऱ्या केसापर्यंत आपल्याला सरकवलं, पण आपल्याला कळू दिलं? सांगा बरं, किती तारखेला तुमचे काळे केस पांढरे झाले? आहे का उत्तर? तारीख नाही, महिना नाही, वर्ष सांगा. आहे का उत्तर? नाही ना. अगोदर आपले सफरचंदासारखे गाल होते का नाही? आता खोबऱ्याच्या वाटीपर्यंत संसाराने सरकवलं का नाही? आहे का तारीख? कोणत्या दिवशी सफरचंदासारखे गाल खोबऱ्याची वाटी झाली? 1 फेब्रुवारी 2025-24 काही आहे का? नाही ना. सरकवलं का नाही? अहो सरकवलं ना. प्रत्येकाला या ठिकाणी सरकवण्याचं काम या संसाराने केलं. सारखं सरकवण्याचं. कोणी थांबलं रे? सारखं थांबलं. हा चला पुढं, चला पुढं, चला पुढं. सारखं सरकवण्याचं काम चालू आहे. म्हणून दुःख आहे आपल्याला या ठिकाणी संसाराचं. तुझे जब जब घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुले नितोंडे देव बोलत से. देवाने सांगितलंय ज्या ठिकाणी दोनाचा आकडा आहे हा संसाराचा आकडा आहे, चांगला घसरगुंडीचा आकडा आहे. म्हणून भूते भांबावली संसाराच्या आडवा माझी परिवी. या संसाराच्या आडामध्ये म्हणजेच दोनाच्या आकड्यामध्ये आपल्याला किती शोधला तरी प्रसाद मिळणार नाही. आणि मग साधू संतांनी शोध घेतला. चला संसाराच्या पुढं
आणि मग संसाराच्या पुढं द्वनाच्या आकड्याच्या पुढं कितीचा नंबर आहे तिनाचा विडल त्रिगुणात्मिका या ठिकाणी प्रकृती आहे सत्व गुण रजो गुण आणि तमो गुण ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सुंदर वर्णन केलेलं आहे सत्वगुण रजोगुण तमोगुण हा दिनाचा आकडा आहे आणि सारखं खालीवर 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 आदळायचं काम या आकड्यांचं आहे संसाराचं काम आहे सरकवण्याचं आणि या सत्वरज तमाचं खालीवर करण्याचं काम आहे सत्वगुण वाढला का कीर्तनाला यावं वाटतं रजोगुण वाढला का जांभळ्या द्यायला लागतात रजोगुण वाढला का आळस यायला लागतो रजोगुणाचे या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर चिंतने पण आपल्याला वेळ नाही तमोगुण वाढला का दोन कमी होतात तीन गुणांचा नियम आहे एक वाढतात दोन कमी होतात एक वाढतात दोन कमी होतात तमोगुण वाढला का माणूस रागाराग करतो चिडचिड करतो भांडण करतो भांडी फेकायला लागतो शिव्या द्यायला लागतो असा घरामध्ये वादविवाद होतो का तमोगुण वाढलेला आहे सत्वगुण रजोगुण कमी झालेला आहे एक वाढला का दोन कमी होतात एक वाढला सारखं एका एका मिनिटाला माणसाला खालीवर 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 आदळवण्याचं चालू आहे हा तिनाचा आकडा खालीवर आदळवणारा आहे म्हणून साधू संतांनी सांगितलं एका निर्गुण निराकात काला नाही दोनाचा संसाराचा आकडा आहे त्याच्यात सुद्धा काला नाही आणि तिनाचा आकडा सत्व रजत गण तमगुणाचा खालीवर आदळवणारा आकडा आहे आणि त्याच्यात सुद्धा प्रसाद नाही मग होतो ती जिल्हा परिषद सदस्य कसुरी अंकल व स्वप्नील भाऊ आडसूर यांनी येऊन संतपूजन करावे बाबाजी शिंकेला वेले दुरी होतो तिघांची मीवरी देवाने सांगितलं आपण आता तिघांच्या वर या ठिकाणी गेल्यानंतर प्रसाद आहे
आणि प्रसाद या ठिकाणी तिघांच्या वरच भेटत असतो, खाली कधीच प्रसाद भेटत नाही. भगवंतांनी सांगितलं होतो तिघांचे मी वरी, तिघांच्या वरी या ठिकाणी भगवान परमात्मा गेले आणि बालगोपाळांनी सांगितलं देवा आम्ही एवढं वर येऊ शकत नाही, कारण इथल्या मंडळींना जर तिघांच्या वर यायचं सांगितलं तर सगळ्यांना सोपं आहे का? नाही ना. एवढ्या तिघांच्या वर बालगोपाळांनी सांगितलं आम्ही वर येऊ शकत नाही, आम्ही घर सोडू शकत नाही, आम्ही काम सोडू शकत नाही, आम्ही कंपन्या सोडू शकत नाही, आमचा जॉब आम्ही काम सोडू शकत नाही, आम्हाला इथंच प्रसाद आला पाहिजे. भगवान परमात्म्यांनी सांगितलं तुम्ही वर येऊ शकत नाही ना, मग एक काम करा, वर मी जातो आणि तुम्ही फक्त दोन्हीकडे व्हा द्वितीय चरणामध्ये. तुम्ही भारताईकडे तुम्ही वर येऊ शकत नाही ना, तुम्हाला मग इथं आयता प्रसाद मिळणार आहे. अनेक मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहे. जसं या ठिकाणी चौथ्या आकड्यामध्ये जर साधू गेला तर माऊलींनी सांगितलं ना, चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तोय कृपाही ज्ञानिया तो जे विठ्ठल साधू या ठिकाणी जातो, संत या ठिकाणी जातो, तो करी ती तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा. माऊलीने सांगितलंय तो तयाची निद्रा ते कपित ध्वजा समाधी माझी, त्यानं काहीही करू द्या. जो चाराच्या आकड्यामध्ये साधू गेलेला आहे त्याला ज्ञानी म्हणतात. ज्ञानी काय म्हणतात? ज्ञानी म्हणतात. आणि चाराच्या आकड्यामध्ये या ठिकाणी प्रसाद आहे. आणि खरा ज्ञानी कसा राहतो तर त्याला शरीराशी काही घेणं देणं असत नाही. ओरिजिनल वेडा आणि ओरिजिनल ज्ञानी दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत.
जसं माऊलींनी सांगितलं ना बघा, कीर्तना करता एवढ्या महिला मंडळी बसलेल्या आहेत. आता एक बाई डोळे बंद करून कीर्तन ऐकते आणि तिच्याच मांडीला मांडी लावून दुसरी बसलेली डोळे बंद करून झोप घेते. घेते का नाही? घेते ना. माऊलींनी सांगितलेलं आहे ना, एक ठाणी करते जप, दुजा बैसोनी घेती झोप, दोन्ही दिसती सारखे वर्म जाणे तो पारखे. दोघही दिसायला सारखे आहे, पण दोघांमध्ये जमीन आश्रमांचा अंतर आहे का नाही? दिसायला जरी दोघं असले तरी एक झोप घेते आणि एक डोळे बंद करून एकनिष्ठ होऊन कीर्तन ऐकतात, कथा ऐकतात. तसं या ठिकाणी ओरिजिनल ज्ञानी आणि ओरिजिनल वेडा दोघही दिसायला सारखेच राहतात. का राहतात? ज्ञानाला सगळं कळालेलं आहे, सगळं जग खोटंय. म्हणून ज्ञानी कधी 4-4 दिवस आंघोळ करत नाही. त्याला माहिती शरीर जाणारच आहे, मातीच होणार आहे, राख होणार आहे. तो कपडे सुद्धा कधी चांगले घालणार नाही. मळलेल्या कपड्यानं राहील, केसन जटा वाढलेले राहतील, कुठेही बसेल, कुठेही झोपल, कुठेही लोळल. ओरिजिनल ज्ञानी असा आणि ओरिजिनल वेडा तो वेडाचे. ज्ञानाला सगळं कळालं म्हणून तो वेड्यासारखा राहतो आणि वेड्याला काहीच कळत नाही म्हणून तो वेड्यासारखा राहतो. वेडला आज देवाने सांगितलं तुम्हाला प्रसाद देण्याकरता मी वर आलेलो आहे, पण प्रसाद घेण्याकरता तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही दोन्ही बाजूला व्हा आणि फक्त माझ्याकडे टुकू टुकू पाहत राहू नका. मग काय करा? मुख पसरून गडे, तोंड आ करून ठेवा. काय करून ठेवा? तोंड आ करून ठेवा. आणि आता मी वर आलेलोच आहे, मी प्रसाद खाणार आणि माझ्या दोन्ही हाताने 2 धारा खाली पडणार आहे. मग तुम्ही तोंड आ केल्यावर आहे तर तुमच्या तोंडात येणार आहे का नाही? फक्त काय करायचं? तिसऱ्या चरणामध्ये बालगोपाळांना प्रसाद देण्याकरता वाहती त्या धारा, घ्या रे डोहीच्या कोपरा. देवाने सांगितलं माझ्या हाताने दोन्ही हातातून दोन्ही धारा वाहणार, तुम्ही फक्त वारे दोहीकडे मुख पसरून गडे. तुम्ही फक्त आयत येऊन इथं उभे राहा आणि आयत येऊन फक्त इकडं माझ्याकडे लक्ष ठेवा. माझ्याकडं म्हणजे माझ्याकडं नाही, इकडं पांडुरंगाकडे लक्ष ठेवा, देवाकडे लक्ष ठेवा. भगवान परमात्म्याची सेवा करा आणि भगवान परमात्म्याची सेवा करून आपल्याला मेवा मिळणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोकुळामध्ये लीला केल्या, त्याचं चिंतन आज करायचं. काय केलं देवाने? रंगत रंगणी तोरी तलोनी यशोदे साजनी
याच्यामध्ये भगवान परमात्म्याची माखन चोरी दिला गवळणी गारानं सांगण्याकरता यायला लागला यशोदे बघ ना तुझा लाला चोऱ्या करण्याकरता येऊ लागला यशोदा मैया म्हणली बाई माझा लाला चोरी करण्याकरता येतो कशाची चोरी करतो माखनाची चोरी करतो मग त्याला आल्याबरोबर 1-2 वाट्या माखन देऊन टाकत जा मग तो कधी तो चोरी करायला येणार नाही एक गवळण म्हणली यशोदा काल तर आला होता आल्याबरोबर त्याला 2 नाही 4 वाट्या माखन दिलं आणि त्यानं असा माखनाचा गोळा केला आणि माझ्या थोबाडावर मारला आणि सांगितलं गवळण असं प्रेमानं दिलेलं मला आवडत नाही मला चोरीच आवडतं मग सांग यशोदे आता काय करू यशोदा मैयाने सांगितलं माझा लाला चोऱ्या करण्यासारखं नाही बाळ सगुण गुणाचे तहाने चोरी करण्यासारखा नाही पण जेव्हा कन्हैयाच्या चोऱ्या वाढल्या खोड्या वाढल्या आणि कन्हैयाला सांगितलं आता शाळेत जायचं मग पूर्वीची शाळा अशी थोडीच होती वहीन पेन घेऊन दप्तर घेऊन पहिल्या काळातली शाळा होती गाई राखण्याकरता जायचं कन्हैयाला सांगितलं जाई उद्या गाई घेऊन जा रानामध्ये चालण्याकरता आणि कन्हैयाने बालगोपाळांना आवाज दिला चला रे अरे तुम्ही गाय घेऊन सारे गायी चारणं सुरू झालं यमुना मैयाच्या तटावर आले बाळवंतामध्ये आणि बाळवंतामध्ये येऊन बालगोपाळांनी वेगवेगळे खेळ खेळायला सुरुवात केली असे वेगवेगळे खेळ सुरू झाले हमामा पोर हमामा
भरपूर खेळ या ठिकाणी आपण खेळलो. आता खेळायला वेळ नाही. बाल गोपाळांनी सांगितलं कन्हैया खांदी भार खोटी भूक लागली ना सगळ्यांना. जेवण करून आले चाललंय 4 वाजेपर्यंत. सगळ्यांना भूक लागलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं मी तिघांच्या वर आहे, तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. पण त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माझ्या हाताकडे लक्ष द्या. म्हणे हाती ठोका अधिक उन्हेने दिय का तुम्ही भारे दोहीकडे मूक पसरुनी गडे. देवाने सांगितलं तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा, माझ्या हाताकडे टोका म्हणजे माझ्या हाताकडे बारीक लक्ष ठेवा. देव कधीच कोणाला कमी जास्त देत नाही. अधिक उणे निधी एका देवाचा तो स्वभाव नाही. देवाच्या हातातून 2 धारा वाहतात. त्या आनंदाच्या सुखाच्या या ठिकाणी धारा आहे, त्याला प्रेम धारा आणि भक्तीची धारा म्हणतात. भगवान परमात्म्याची या जगामध्ये धारा वाहत आहे. इथं या ठिकाणी आयती धार वाहते. फक्त इथं येऊन बसा. पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ आलं तर दोन्ही धारेचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बालगोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. शिदोरी ते पाप पुण्य रूपी शिदोरी घेऊन आपण जात असतो, म्हणून पुण्याचं गोठोडं मोठं होईल आणि पापाचं गोठोडं या ठिकाणी लहान होईल. याकरता सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे. चला, झालेली या ठिकाणी 8 दिवसापासून संगीतमय शिवमहापुराण कथा पारायण असेल, हरिपाठ काकडा, जे काही आपण 7 दिवस जी काही पांडुरंगाची साधना केली, आपल्याला अधिकार प्राप्त झाला, देवाचा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा. म्हणून प्रसाद देतो पंढरीनाथ. पांडुरंग परमात्मा प्रसाद देण्याकरता या ठिकाणी तयार आहे. आपण भक्त त्यांचं दास बना, सेवक बना. चला, 8 दिवसापासून हा सप्ताह अतिशय या ठिकाणी भव्य दिव्य समाप्त होतोय. आज कालाय, आज सांगता आहे, आज परिपूर्णता आहे. बहुसंख्येने भाविक मंडळी, महिला मंडळी उपस्थित झाले. सगळ्यांना धन्यवाद. सगळे भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य आदरणीय भागवत महाराज गोराडे आणि छोटेसे, क्या बात आहे, छोटस पखवाजपेक्षा तर वजन कमी पण वाजवायला क्या बात आहे. अतिशय सुंदर हात आहे. त्याच्याकडे पाहून मलाच आठवण यायला लागली माझ्या लहानपणाची. मी सुद्धा असंच पखवाज वाजत होतो, कारण अगोदर माझा विषयच पखवाज होता, पण नंतर या ठिकाणी बदललं. अतिशय सुंदर हा गोपाल मृदंगाची साथ देत आहे. विनेकरी बाबा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करता धावपळ करणारे परिसरातील पांडुरंगाचे सगळे वारकरी मंडळी, भक्त मंडळी, तरुण मंडळी, महिला मंडळी, सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे. झालेली ही कीर्तन रूपे सेवा त्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करूया. पांडुरंगाची सगळ्यांनी सेवा करा. पांडुरंग परमात्मा आपल्याला भरभरून धन, दौलत, ऐश्वर्य, साम्राज्य सगळं काही देईल. पांडुरंगाच्या सेवेमध्ये या ठिकाणी कमीपणा येऊ देऊ नका. पांडुरंगाची सेवा एकनिष्ठ राहून करा. पांडुरंगाच्या चरणी ही कीर्तन रूपी सेवा समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल विना लावायला Thank you.